ओम शांती. आजची मुरली आहे 23/6/2025. आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुमचा पहिला धडा आहे आत्म अभिमानी होऊन राहणं. आत्मा समजा, शरीर नाही. बाबा सांगतात, आत्म अभिमानी होऊन बाबांची आठवण करा. बाबा प्रश्न विचारतात, मुलांनो, तुम्हा मुलांजवळ असा कोणता गुप्त खजाना आहे जो कोणत्याही देहधारी मनुष्याजवळ नाही? तर बाबा सांगतात, तुम्हाला स्वतः भगवान येऊन शिकवतो आणि तुम्हाला अशा शिक्षणाचा गुप्त नशा हवा आहे. तुम्ही जाणत आहात की आम्ही हे शिक्षण घेत आहोत आमच्या भविष्य 21 जन्मासाठी, अमर लोकासाठी, ना की मृत्यू लोकासाठी. बाबा म्हणतात, मुलांनो, सकाळी सकाळी उठा, चाला, फिरा. फक्त पहिला जो पाठ आहे, धडा जो आहे, तो आठवणीत ठेवा. तर तुमचा खुशीचा जो खजाना आहे तो हळूहळू वाढत जाईल. पुढे बाबा सांगतात की तुम्ही आता योग बलाने आपल्या सर्व कर्मेंद्रियांना वश करायला शिका. एक बाबा वृक्षपती आहे आणि बाबांच्या आठवणीमध्ये राहा. ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये नेहमी ठेवायचं युक्ती करा. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, असा दिवसभर हा एक मंत्र घ्या. जे कोणी आपल्या समोर येईल त्यांनाही आत्मरूपामध्ये बघा. जसं बाबा उदाहरण देतात की ब्रह्मा बाबांनी सुद्धा हा पाठ खूप पक्का केला. बाबा डायरीवर, झाडांच्या पानावर किंवा घराच्या भिंतीवर सुद्धा बाबा हे लिहायचे की मी आत्मा आहे, यशोदा आत्मा आहे, तर मुलगी पण आत्मा आहे, मुलगा पण नारायण आत्मा आहे. असं आत्म्याचा पाठ पक्का करता करता बाबा म्हणतात, अपनी घोट तो नशा चढे. जोपर्यंत आपण आपल्या आतमध्ये घोटणार नाही तोपर्यंत आपल्याला आत्मिक नशा हा राहणार नाही. बाबा म्हणतात की आत्मा अविनाशी आहे, शरीर हे नश्वर आहे. सतत बुद्धीमध्ये ठेवा की योगामध्ये जर राहिलो तर आपण आपल्या कर्मेंद्रियांना वश करू शकतो, कर्मेंद्रियांवर मात करू शकतो. हळूहळू आपल्या कर्मेंद्रिया शांत होत जातील आणि कोणत्याही कर्मेंद्रिया आपल्याला धोका देणार नाही. संगमयुगावर बाबा आम्हाला पवित्र बनविण्यासाठी आलेले आहे, हे सतत आठवणीत असू द्या. जे पक्के वैष्णव आहेत, बाबा सांगतात, तेच वैष्णव कुळामध्ये वैकुंठामध्ये मालिक बनणार आहे. प्रत्येक खजाना प्रत्येक कार्यात वापरून पदम गुणा त्याची वाढ करणारे पद्मा पदम भाग्यशाली आहात ना. जसं बाबा सांगतात की जी आत्मा पवित्र असते त्याच्या प्रत्येक पावलामध्ये पदम सामावलेले असतात. आज बाबा सांगतात की एक कदम मध्ये पद्माची प्राप्ती करणं वरदान पुरुषोत्तम संगमयुगावरच मिळत असते. असे वरदान स्वतः प्रती जमा करा आणि दुसऱ्यांच्यासाठी दान करा. असे संकल्पांचा, ज्ञानाचा खजाना, धनाचा खजाना सुद्धा बाबा सांगतात, जेवढा कार्यामध्ये लावाल तेवढा खजाना तुमचा वाढीला लागेल, म्हणजे पद्मा पदम जमा होईल. आता बाबा म्हणतात की स्थूल धनाची सुद्धा पदम गुणा आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होत असते. कारण ईश्वरी बँकेचा हिशोब असा आहे की बाबांच्या पेटीमध्ये जर 1 रुपया टाकला तर बाबांना त्याचं आपल्याला 10 रुपये रिटर्न देणं आहे. आपण 10 रुपये पेटीत टाकले तर बाबांना त्या 10 रुपयाचे 100 रुपये देणं आहे. आपण जर कदापि 100 रुपये टाकले तर बाबांना त्या 100 रुपयाचे 1000 रुपये देणं आहे. बघा, ईश्वरी कमाई ही आपली प्रत्येक 1 रुपयाच्या मागे 1 झिरो लागत आहे. म्हणून बाबा सांगतात, मुलांना 1 रुपयाची कमाई ही पदम गुणामध्ये मिळत असते. म्हणून ह्या संगमयुगावर धन प्राप्ती सुद्धा आपण जन्माजन्माची कमाई करू शकतो. ईश्वरी बँकेमध्ये इथून तिथे ट्रान्सफर करा. यासाठी बाबा सांगतात
जिथे मनापासून स्नेह आणि प्रेम असतं त्या ठिकाणी सर्वांचा सहयोग आणि सन्मान हा स्वतःच प्राप्त होत असतो. भावांतात तो व्यक्ती सर्वांचाही प्रेमी बनतो. या ठिकाणचा 1 रुपया त्या ठिकाणचं 1 रत्न बनतं. मग बाबा सांगतात तुमच्या मुखामध्ये एक शब्द जो आहे तो सुद्धा रत्ना समान आहे. तर तुमची वाणी जी आहे ती मधुर आणि गोड असली पाहिजे. जिथे तुम्ही जाल तिथे बाबांचा संदेश, परिचय ह्या मुखातून नेहमी गेला पाहिजे. परंतु संदेश देण्याच्या अगोदर बाबा म्हणतात हे लक्ष ठेवा, माझी आत्म अभिमानी स्थिती आहे. मी हा परमात्मा पित्याचा संदेश माझ्या अन्य भाऊ बहिणींना देत आहे, याची तुम्हाला आठवण आहे का? जर कधी आपल्याला हा अभिमान जागृत झाला, मी सेवा करतो, मी ज्ञान सांगतो, मी ज्ञानी आहे, तर बाबा सांगतात ते ज्ञान सांगत राहाल, परंतु त्याचा तीर मात्र समोरच्यावर लागणार नाही. म्हणून बाह्य मुक्ता सोडून अंतर्मुखी होऊन, एकाग्र होऊन, आत्माभिमानी होऊन आपण इतरांना बाबांचा संदेश दिला पाहिजे. तरच त्याला त्या संदेशचा तीर लागू शकतो. ओम शांती.